नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VS एज्युकेशन या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. टुडे वी आर गोइंग टू लर्न द ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम द ट्विन्स. सो लेट्स स्टार्ट. टायटल. The title of the poem is The Twins. Poet. The poet of the poem is Henry Sambrook Leigh. Rhyming scheme. The rhyming scheme of the poem is ABAB CD. Figures of speech. Alliteration. In the form and feature, face and limb. विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यामध्ये फॉर्म व फीचर या शब्दांच्या सुरुवातीला F हे अल्फाबेट आलेले आहे, म्हणून येथे ॲलिटरेशन हे फिगर ऑफ स्पीच होते. हायपरबोल. विद्यार्थी मित्रांनो, हायपरबोल म्हणजे अतिशयोक्ती अलंकार. एखाद्या ओळीमध्ये एखादी गोष्ट मोठी करून, वाढवून, फुगवून सांगितली जाते, म्हणजे तेथे हायपरबोल हे फिगर ऑफ स्पीच होते. एक्झाम्पल. फॉर समहाऊ माय इंटेंडेड ब्राईड became my brother's wife. Central idea. The central idea of the poem is the confusion between two identical twins. या कवितेमध्ये दोन जुळ्या भावातील झालेल्या गोंधळाचे वर्णन केलेले आहे. All the problems so exaggerated that they create humorous effect. या कवितेमध्ये विनोद निर्माण करण्यासाठी अतिशयोक्ती अलंकाराचा वापर केलेला आहे. इट इज अ व्हेरी फनी अँड ह्युमरस पोयम. ही एक मजेशीर व विनोदी कविता आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील इतर कवितेंचे ॲप्रिसिएशन पाहण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर त्या लिंकवर क्लिक करून व्हिडिओ नक्की पहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनेल सबस्क्राईब करा.